तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे केरळच्या सिरीजमधला, कारण की आम्ही चाललो आहे आज मुन्नारसाठी. तर आता बॅग वगैरे पॅक केली आहे सगळी. काही सामान इथंच ठेवणार आहे आपल्या. आम्ही त्यांच्याकडे स्टे करत होतो, त्यांच्याकडेच ठेवलं आहे काही सामान. आणि जे 4 दिवसासाठी आमची ट्रिप असणार आहे, ते 4 दिवसासाठी आम्ही जे कपडे लागणार ते कपडे घेतले एका बॅगमध्ये. बाकीचे सगळे लगेच इथंच ठेवणार आहे. तर मित्रांनो, बघत राहा हा ब्लॉग, पण तुम्हाला आवडेल मला याची खात्री आहे. तर मित्रांनो, आम्ही गाडी रेंटने घेतली 4 दिवसासाठी मुन्नारच्या ट्रिपसाठी. तर आम्ही जी गाडी घेतली आहे, जी आम्हाला जी पाहिजे होती तीच आम्ही गाडी घेतली आहे. पण फक्त एक प्रॉब्लेम झाला की ती गाडी जुनी आहे, खूप जुनी आहे. आम्ही जी गाडी फर्स्ट डेला बघितली होती ना, ती गाडी एकदम पॉश आणि एकदम न्यू गाडी होती. 5 ते 6 महिने झालं फक्त गाडी घेऊन. आणि परत तिला साईडला लगेज वगैरे ठेवायला पण म्हणजे भरपूर काय काय तिचं ॲसेसरीज लावलेलं होतं त्याच्यामध्ये तिनं त्या मालकाने. तर मग ती गाडी आम्हाला नाही भेटली, कारण की आम्ही फर्स्ट डेला स्कूटी घेतलेली आहे आणि सेकंड डेला आम्ही मुन्नारसाठी जाणार होतो. पण पावसामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही इथं स्टे केला 1 दिवसासाठी. तर मग आज प्लॅन झाला, आज 3रा दिवस आहे आपल्या कोचीमध्ये. तर आज आम्ही चाललोय मुन्नारसाठी. ऑन द वे टू मुन्नार. ऑन द वे टू मुन्नार. ऑलडन सगळे घेतले. आता हे आणि हे 3 बॅग इथेच ठेवणार आहे आणि फक्त ती एक बॅग घेऊन आम्ही चाललोय मुन्नार. त्याला मित्रांनो इथून आता सामान वगैरे ठेवून केवढी बॅग आहे बघितली. मित्रांनो, आता जी स्कूटी आम्ही रेंटने घेतली होती ती रिटर्न केली आहे. आता इथून चाललो दुसरीकडे, तिथून आम्ही ती दुसरी बाईक घेतली तिथं. इथून चाललो आता, कारण की जास्त लांब नाही. ही बाईक घेतली मित्रांनो आम्ही. आता सेम बाईक आम्ही घेणार होतो, पण ती गाडी आम्हाला घ्यायच्या आधी बुक झाली, त्याच्यामुळे आम्हाला तर ही गाडीला ॲडजस्ट करायला लागेल. का आम्ही जी गाडी बघत होतो ती एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये होती. हे बघा मित्रांनो, इथं मासे पकडायला कसं करतात हे. 4 बाजूला 4 जाया लावले ते आणि असं खाली सोडून. आता इथून गाडी लोड करणार बोटमध्ये, इथून जाणार काल सारखं. काल स्कूटी होती, आज एक्सप्रेस आहे. आता पेट्रोल पंपावरती आलं, गाडी टाकी फुल करतो आता, कारण की पेट्रोल तर लागणारच आहे. 11.11 लिटर पेट्रोल बसलं मित्रांनो याच्यात आता. 11 मीटर 0 करतो, कारण की टाकी फुल केलेली आहे. 0 करतो मीटर ट्रिप टू. त्या मीटर 0 केलं. आता बघू फुल टँक मध्ये गाडी किती किलोमीटर जाते बघू आता, एक्सप्लोर करू. आम्ही पण इथे, तुम्ही पण आमच्या ब्लॉग मध्ये तुमची लाईफ पण आमच्या सोबत आहे. हां, हे बघा मित्रांनो, ही गाडी घेतली आम्ही एक्सपल्स, कारण की ॲडव्हेंचर होणार आहे ना. कारण मुन्नारला जायला रोड पण तसे, त्याच्यामुळं नॉर्मल बाईक घेऊन माझ्या नसतं आली. थोडे पैसे गेले जास्त, पण मग तेवढंच ॲडव्हेंचर पण होणार आहे. चला मित्रांनो, बघत राहा ब्लॉग तुम्ही. चला मित्रांनो, आम्ही गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमचा तुम्ही पण प्रवास, आनंद घ्या आमच्या राईडचा. आम्ही चाललो आमचा मुन्नारला आता. प्रवास, आमचा प्रवास सुखाचा सुखाचा हो, जावो. हीच आमच्या गणपती बाप्पाची प्रार्थना आहे. मित्रांनो, पोहोचलो इथं आता हँगिंग ब्रिजला. हे असं एंट्रन्स आहे त्या ब्रिजचा. बॅग वगैरे ठेवतो कुठं तरी. 50 रुपये इथं एंट्री आहे, 50 रुपीज. ते बघा माकडे. सुंदर ब्रिज आहे, बघायसारखं आहे. 50 रुपये वाया नाही गेले. तुम्हाला बघायचं का व्ह्यू मित्रांनो? मला व्ह्यू दाखवतो मी. बघा आता एकदम सुंदर व्ह्यू आहे. लांबूनच बघितलं मित्रांनो, त्यामुळे म्हटलं अरे जायला लागते, कारण की लांबून भारी दिसत होता आणि भारीच ते करतच. इथून व्ह्यू पण एकदम मस्त दिसतोय, ते पाणी वगैरे पडताना. तिथं त्यांनी असं स्लोप दिलं ना, त्यामुळे ते पाणी पण एकदम पडतं. पण तुम्ही बघा कसं पडतं ते. बघा मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला ब्रिज? आवडला की नाही? आता इथून निघालोय परत. आता इथून पुढे एक वॉटरफॉल आहे असं वाटतंय मला, कारण की आम्ही चेक केलं तिथं वॉटरफॉल दिसत होता. तर बघू आता पुढे जर असेल तर वॉटरफॉल तिथून भेटू तुम्हाला. इकडे सगळे आळूचे झाड आहे का काय?
लय लय झाड आहेत आळूचे. हे बघा, हे बघा इथं पण सगळीकडतेच हे बघा. आळू 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 आळूचे कुठले कसले माहित नाही, पण आळूचेच वाटते. हे बघा, हे कसलं आहे काय माहिती इथं, पण लय पॅक केलंय. इथं तुम्हाला दिसतंय का बघा, डेंजर डेंजर करंट करंट सोडला याच्यामध्ये, म्हणजे आतमध्ये जाऊ नये म्हणून. कोण कसले झाड आहेत काय माहिती. मारतात ना त्याला. कोरपड सारखं आहे, पण ते कोरपड तर नाही वाटत बरं का. तुम्ही सांगा कमेंट करा. कसले काय माहिती झाड. आलीपल्लीला आलो आता. आलीपल्ली का काहीतरी असं नाव आहे, तिथं आलोय. तिथून आता थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग मुन्नारला निघतो. का इथून अजून 100 किलोमीटर आहे मुन्नार. इथं काय घ्यायचं, काय नवीन नवीन मेनू काय कळत नाही, काय नाही. चप्पा बोटी, ब्रेड ऑमलेट. हा, ब्रेड ऑमलेट तर आपल्याला नाही काय श्रावण चालू आहे. ते आप्पा बीप काय तर नाव आहे, डोसा बिसा आहे. थोडे थोडे माहितीचं नाव आहे, थोडे थोडे वेगळेच नाव आहेत असे. इकडच्या लोकांना हिंदी कळत नाही मध्ये मध्ये असे, काही लोकांना कळते, काही लोकांना कळत नाही. ऑर्डर द्यायला 10 मिनिटं लागले, तुम्हाला 10-15 मिनिटं. त्यांना कळतच नाही काय पाहिजे काय नाही, आणि ते काय सांगतात ते आपल्याला कळत नाही. असं बोट दाखवू त्यांना ऑर्डर दिली, हे काय हे काय असं. ठीक आहे, आता काय बाहेरच्या इकडे त्याचं मग आपल्याला ऑप्शन पण नाही, थोडं खायचं निघायचं. मित्रांनो, चेक पॉईंट आदिरापिल्ली वॉटरफॉलचा चेक पॉईंट आला इथं आता. आणि इथं पलीकडच्या बाजूला लगेच वॉटरफॉल इकडे साईडला. इकडे पलीकडे जायला पण जागा आहे, पण आम्ही तिकडे जाणार नाही कारण की आम्हाला निघून जायला. लय मोठा दिसतोय, फोन मध्ये कॅप्चर नाही होते प्रॉपर, पण लय मोठा आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही, तुम्हाला अंदाज येईल. तर पोहोचले तर वॉटरफॉल पाशी. जायचं नव्हतं पण जातो म्हणता, एवढं लांब आलं तर मग एक्सपिरियन्स करूनच जाऊ, त्याला बघूनच जाऊ. त्यामुळे आलं इथं आता, गाडी पार्क वगैरे केली मोटरसायकल. आता इथून चाललोय वॉटरफॉल बघायला. हे बघा इथून दिसतोय थोडा. गर्दी बघा ना मित्रांनो, ही बाहेर एवढी गर्दी आहे. आतमध्ये किती गर्दी असेल बघा. आता आले, गाडी बिडी पार्क केली, आले तिकीट काउंटर मधून तिकीट काढू आणि मग जाऊ. जायचा प्लॅन नव्हता पण आता जाऊ. आलोय तर आता एक्सपिरियन्स घेऊ, जरा बघू. नाही लांबून बघून काय फायदा, परत थोडी येणार आपण इथं. हॅपी ओणम. मित्रांनो, तर कॅशचा लय प्रॉब्लेम आहे, आता प्रॉब्लेम आहे. कारण की इथं प्रत्येक ठिकाणी कॅश लागते. काही ठिकाणी असतं ऑनलाईन, पण काही ठिकाणी कॅशच लागतं. इथं कोण कॅश देतं नाही, कळत नाही आपण काय बोलतो ते काय बोलतात आपल्याला. आता इथं बॅग ठेवायची होती तर मग बॅग ठेवते इथं, कारण की इथून 400 मीटर वरती चालत जायला. पण एवढी मोठी बॅग घेऊन तर जाऊ नाही शकत. आता इथं बॅग ठेवतो म्हणलं. आता 10 रुपये तिकीट, फक्त 10 रुपयाचे. त्यामुळे मग आता गजेंद्र गेलाय खाली कॅश आणायला, मग बॅग ठेवून इथून आम्ही जातोय वरती. काय मस्त रोड आहे मित्रांनो जायला आतमध्ये. मस्त व्ह्यू आहे ना. लय लोक येतात राव बघायला इथं. बघा ना गर्दी, तुम्हाला दाखवतो गर्दी आता बघा. गजेंद्र कसा आहे घाट? हा, खतरनाक आहे मित्रांनो. तुम्हाला तिकडनं दाखवलं ना, आता जवळ आलो इकडे बघायला. कसा आहे वॉटरफॉल मित्रांनो, बघितला का? हे खतरनाक दिसतोय. या पोराचं काय खरं नाही, नुसतं बडबड करते. 1 किलोमीटर चालत नाही एवढं 500 मीटर पण नाही आलंय. 200 मीटर आहे एवढं. तिथं चालत आलं लगेच दमते. 5 मिनिटं परत थांबते, परत उठते, परत थांबते. प्रत्येक ठिकाणी तांबच करते. अरे फिरायला आलं आपण, इथं फिरायचं असतंय. काय कळतंय का नाही तुला? काय फिरतो आणि काय पटतंय तुला? काय म्हणलं, जाऊ जरा पैसे दिले, तिकीट काढलंय तर जाऊ, फोटो बिटो काढू, बघू जरा. थांब 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं थंडीचा आईस्क्रीम खातो आता काय. हे बघा मित्रांनो किती खाली जायला. पूर्ण त्या साईडला आहे. आम्ही आधी इकडच्या साईडला गेलो, आता खाली चाललोय.
मित्रांनो वरून तुम्हाला वॉटरफॉल दाखवला वरून तुम्हाला वॉटरफॉल दाखवला आता खाली आलतो आता खालून तुम्हाला दाखवतो असं खतरनाक दिसतोय ना तर मग वॉटरफॉल जास्त समोर जात नाही कारण की ते पावसाने पूर्ण वल्ल होतंय त्यामुळे त्यात थंडी वाचलं त्यामुळे जात नाही खाली समोर तर तुम्हाला इथून दाखवतो वॉटरफॉल मोबाईल मध्ये किती मोठं दिसेल मला माहित नाही पण तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा खूप मोठा आहे खूप हे आदिरापिल्ली एरिया मधला वॉटरफॉल आहे आदिरापिल्ली असं काहीतरी नाव आहे तिथला आहे वॉटरफॉल मित्रांनो साईड ना चाललोय आता बघू लवकर जाणार 5 मिनिटं समोर बघणार लगेच मागे येणार आहे कारण की लय ओल्लं होतंय मित्रांनो बघितलं का वॉटरफॉल कसा होता आता वरती चाललो पूर्ण ओल्लं व्हायला लागलो झालतोच थोडं 80% झालतो 20% कमी राहिलो होतो फक्त बिल जायचं आता चाललोय वरती वरून जातो डायरेक्ट मुन्नारकडे आता इथे थोडं कॉफी घेऊ आणि जाऊ मुन्नारसाठी कारण की आमचा प्लॅन होता एलिफंट झोनला जायचं पण ते एलिफंट झोन 5 वाजता बंद होते त्याच्यामुळे आता इथूनच डायरेक्ट रिटर्न जाणार मग तिकडनं मुन्नारसाठी जाणार रोडने चाललो तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही दाखव पण हे बघा मित्रांनो गाडी काय गाडीवर आहे कसलं लांबूनच बघितल्या खतरनाक आहे एकदम ते बघ ना ग्राउंड क्लिअरन्स दिसत आहे अरे किती खाली काय बघ बनवली मॅक्युलन ते बघा तिथे ते सस्पेन्स आहे का खाली ते दबलेली एवढी जी दबलेली लिटू होती वरती ओके रोडने चाललो तर आम्ही घरी मित्र चलो आता चलते पुढं चालू आता पुढं खूप टाइम झालाय आता आम्हाला जायला खूप टाइमपास केला लेट्स गो खतरनाक बनवली मित्रांनो गाडीला पूर्ण खालीपर्यंत तिचं ग्राउंड क्लिअरन्स चेक करा म्हणजे एवढंच इथूच एवढंच बघ एवढंच असेल खाली काय खतरनाक बनवली कसं काय गज्जू चालू कर मित्रांनो तिथून निघलो डायरेक्ट आता एक ब्रेक घेतलाय चहा प्यायला जॉब काढायला कसंच जमलं नाही कारण की एवढा पाऊस चालू होता ना पूर्ण ओल्ले झालतो त्याच्यामुळे डायरेक्ट तिथून वॉटरफॉल पासून निघालो डायरेक्ट आता मुन्नारच्या जवळ आलो तिथून स्टॉप घेतलाय आता प्लॅन चालू आहे रात्री कामाचं कुठंतरी आणि मग सकाळी मुन्नारला निघायचं कारण की आता डायरेक्ट जर मुन्नारला गेलो तुझ्या रोडनं यूज दिसणार आहे तो आम्हाला आता रात्री दिसणार नाही त्यामुळं मुन्नारच्या अलीकडेच आम्ही थांबणार आहे थोडं मग तिथून उद्या सकाळी मुन्नारसाठी जाणार आहे तुम्हाला डायरेक्ट भेटू आता रूमवरती गेल्यानंतर मित्रांनो काय सांगू तुम्हाला आता आम्ही जेवण करून जेव्हा स्टॅम तिथे चहा पिला तिथून निघालो ना आम्ही रस्ता उठलो मित्रांनो 30-40 किलोमीटर आम्ही परत ज्या साईडनं आम्ही आलो म्हणजे कोचीच्या साईडला एर्नाकुलम त्या साईडला आम्ही रिटर्न गेलो 30-40 किलोमीटर आमच्याकडून टर्न घेताना चुकीचा टर्न झाला तर आता आम्हाला हॉटेल भेटत नव्हतं पण फायनली हॉटेल भेटले आता लय म्हणजे काय सांगू तुम्हाला आता सांगू नाही शकत आम्ही कशा याच्यातून आलो तर आता इथं हॉटेल घेतले हॉटेल बुक केलं आपली रूम वगैरे घेतली आहे आता गाडी खाली मी रोडवरतीच लावली त्याच्यामुळे खाली जातो गाडी पार्किंगला लावून येतो बघा गाडीतच लावली होती समोर म्हटलं एकदा रूम बघून येतो अवेलेबल आहे का नाही आता अवेलेबल जर नसती परत गाडीवर काढायची ते त्यामुळे डायरेक्ट गेलो बॅग गणती घेऊन चेक केलं तिथं रूम अवेलेबल होती आता खाली आलो आता गाडी पार्क करतो आता परत रूमवरती जाऊन भेटतो तुम्हाला आणि रूम पण आम्हाला जशी रूम पाहिजे तशी रूम भेटलेली त्याच्यामुळे काय टेन्शन आता आराम एकदम चांगला होणार आहे लदन आता कारण की उद्या आमचा प्लॅन होता उद्या सकाळी लवकर जायचंय आता बघू जर झोप जर झाली तरच जाणार नाही तर नाही जाणार अडवान काय झोप लागला काय दरवाजा लावून 5 मिनिटं खाली लॉकच करून घेतलंय हे गजेंद्र घाटकाळ सुन रे डोर लॉक केलाय गाडी आता कुठे फ्रेश बिश होते का काय काय माहिती आलो करतो मित्रांनो आम्ही 11:30 वाजता कोचीवरून निघालो होतो तिथून आम्ही गेलो आदिरामपल्ली वॉटरफॉल बघायला आणि ऑन द वे बघ तुम्हाला दाखवलं तसं आम्ही हँगिंग ब्रिज पण बघितला आणि तिथून आम्ही वॉटरफॉल बघितला वॉटरफॉलवरून आम्ही पुढे जाणार होतो एलिफंट झोनला पण ते 5 वाजता बंद होतं त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही मग तिथून आम्ही रिटर्न फिरलो पण रिटर्न फिरताना आमच्याकडे मित्रांनो एक चुकी झाली आम्ही जिथे राईट टर्न घ्यायचा आम्ही तिथे लेफ्ट टर्न घेतला आम्ही तिथून पुढे आम्ही रिटर्न ज्या साईडला म्हणजे कोचीवरून एर्नाकुलम जंक्शनवरून आम्ही तिथून आलो ना त्या रोडला आम्ही परत 30 किलोमीटर मागे गेलो चुकी काय चुकी एकाची नव्हती चुकी दोघांची पण होती आणि हा माझ्यावर ढकलतोय मला पण चुकलं मी चेक केलं नाही तर मी याला सांगितलं मी 2-3 ठिकाणी बोर्ड वाचला की तिथून एर्नाकुलम जंक्शन एवढं किलोमीटर असं लिहिलेलं होतं मी पण फर्स्ट टाइमच आहे दादा मी पण फर्स्ट टाइमच आहे चुकी माझ्याकडून झाली त्याच्याकडून झाली जाऊ द्या But एक, अनुभव येत नाही तर मित्रांनो
आम्ही तिथं चुकलो. बट आमच्यासोबत एक गोष्ट चांगली झाली की आम्हाला रूम खूप चांगली भेटली, की आम्ही एक्सपेक्टेशन्स नव्हते की आम्हाला की इतकी चांगली रूम भेटेल म्हणून. तर आम्ही रूम वगैरे बुक केली मित्रांनो. आता इथं आलो हॉटेलला. आता इथून आम्ही जाण्यासाठी रूम बनवण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा. उद्याचा पण ब्लॉग मित्रांनो स्पेशल होणार आहे, कारण की आम्ही चाललोय मुन्नारसाठी. आणि तुम्हाला कसं वाटलं आजची सिरीज, मुन्नारमधल्या सिरीजचा हा पार्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा. आता आम्ही उद्या चाललोय मुन्नारसाठी. तर भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.